नमस्कार आपा. नमस्कार. आपण माधवराव माने देशमुख माजी पंचायत समिती सदस्य. गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये आपला महत्त्वाचं योगदान या वेळापूरसाठी राहिलेलं आहे. होय. आता ही वेळापूरची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीकडे एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने आपण कसं बघता? काय वेळापूर ही माने देशमुखाचं म्हणजे वतन गाव आहे आणि पहिल्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून वर्चस्व माने देशमुखाचं आहे ते. आणि परत स्वातंत्र्य ते ग्रामपंचायती आल्यानंतर सरपंच आमच्या हरिसाहेब म्हणून होतं, तर तेच अनेक वर्ष होतं आणि तेच पंचायत समिती सदस्य होतं. आणि पहिलं ज्यावेळेला 1962ला जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या त्यावेळेला अकलूजचे बाबासाहेब पाटलांनी हरिसाहेबाला पंचायत समितीला उभा केलं. तेव्हापासून वेळापूरचा पंचायत समितीचा माने देशमुखाचा उमेदवार कायम आहे. मग जर राखीव विकव आलं तरच बदल, नाही तर नाही. मग मी बी 1979ला ते 91पर्यंत मी सदस्य होतो. आणि यावेळेला अनपेक्षित म्हणजे विधानसभेपासून असं परिवर्तन झालं इथं की माने देहणी नसताना जानकर विरोधक त्यांना उमेदवार दिल्यामुळं ह्या गावातली लोक सगळे नाराज झाली. आता आपण सांगितलं की वेळापूरची ही जागा ही खुल्या वर्गासाठी राखीव होती. खुल्या वर्गासाठी. आणि 2017ची जी वेळापूर पंचायत समितीचे सरपंच पद होतं 2017चं, हो, त्यावेळेस देखील ओपनसाठी म्हणजे जनरलसाठी राखीव असताना देखील जे आता चालूचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पत्नी त्यावेळेस सरपंच झाल्या, त्यावेळेस आपला देखील त्यावेळेस मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु असं आजची राजकीय परिस्थिती किंवा राजकीय घडी विस्कटलेली, त्याचं कारण काय? तीच हे जे विरोधक असताना त्यांनाच मोहिते पाटलांनी संधी दिली. आणि आता नेमका तर ओपनमध्ये पंचायत समिती होती, तरी ओपन म्हणून तो राहिलं माने देशमुख जर पसंत नसता तर बाकी 5,500 मतदार मराठ्याचा आहेत, तर ती मराठ्याचा पाहिजे होता उमेदवार कोणी का असला. आणि ते तसं तर करता बरं ही आमदार त्या पत्नीलाच दिले, दुसरा बी आहे कोण घरातलाच. मग आणि पुरा त्याच्या मुलाला बी तिकडे दहेगावकडे दिलं. म्हणजे ही लोकशाही हाय का नाही असं वाटायला लागलं आम्हाला. आता तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषदेला मुलाला संधी दिली जाते, वेळापूरला पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायतल्या त्यांच्या सुनबाई, म्हणजे घरात 4 माणसं आणि 4ही माणसं. मग आता ते 1.5 वर्षाचा मुलगा जर 20 वर्ष, मग हे लोकांना पसंत नाही, लोकांना पडलं. मग त्यामुळे ती बरीचशी लोक म्हणजे त्यामुळे विरोधात गेली. मोहिते पाटला जे असून सुद्धा ती विरोधात गेली लोक. आता ज्यावेळेस ग्रामपंचायत वेळापूर स्थापन झाली त्यावेळेस हरिसाहेब असतील, चव्हाण मास्तर असतील, सूर्यकांत दादा असतील, त्यावेळेस त्यांनी नेतृत्व केलं. त्यावेळेची परिस्थिती कशी होती? चांगली होती त्यावेळेला. म्हणजे गावात असं मतभेद किंवा दुफळे अजिबात नव्हतं. इतकं गाव आमचं चांगलं की इथं बाहेर नोकरी आलेली इथं जागा घेऊन शिक्षक वगैरे इथं जागा घेऊन स्थायिक झाले. कारण इतकं म्हणजे बाहेरच्या लोकांना सुद्धा म्हणजे कधी त्रास नाही मूळ स्थानिक आमच्या लोकांचा. त्याच्यामुळं आणि चौकातलं गाव असल्यामुळं हे असं बाहेर येऊन असं वाढत गेलं गाव. आणि अजिबात म्हणजे एका विचाराला होती. तर गेली 20 वर्ष हे गाव विद्यमान आमदारांच्या हातात आहे, परंतु गावचा विकास पाहिजे तेवढा उंचीवरती गेला आहे का नाही, काय सांगाल? नाही, विकास स्वतःचा झाला त्याचा. गावातला विकास काय झाला नाही. अडचणीच्या पाण्याच्या ही सगळ्या गटाराच्या हे आहे ते तसंच आहे त्या. आता एकीकडे 2012ला एसी प्रवर्गातील थोरला भाऊ म्हणून बौद्ध समाजाला संधी दिली. 2017ची पंचायत समिती असेल ती देखील बौद्ध समाजाला दिली. परंतु आता 2022ची ग्रामपंचायत ही बौद्ध समाजाला दिली. 2026ची ही जिल्हा परिषद दावेदार मातंग समाज असेल किंवा हुलार असेल, चर्मकार इतरांना संधी देणं अपेक्षित होतं. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापितांनी काय राजकीय गणित जुळवली की एकाच व्यक्तीला किंवा एकाला दिले जाते, याबद्दल आपण काय सांगा? किंवा या तालुक्यामध्ये ह्या गावामध्ये जातीय समीकरण पेरलं जाते का? मग काय ही संधी मातंग समाजाला पहिली पाहिजे होती, कधी त्यांना दिली नाही अजून. आणि मातंग समाज एवढा एकनिष्ठ होता की त्याची कदरच केली गेली नाही.
ते उलट त्या बौद्ध समाजाच्याच लोकातलं हे केलं. तर ही चुकीचं होतं. तरी पण तो समाज आमच्या लोकांच्या ऐकण्यात असल्यामुळं सहकार्य करत होता. तर 2007ला जो राजकीय भूकंप झाला होता तो आता 2026ला पुन्हा एकदा होणार का? हा, होणार. आता पाहायला गेलं तर ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होती. ह्या निवडणुकीकडे एक आव्हानात्मक आपण कसं बघाल? एकीकडे मातंग समाजाच्या प्रेरणाताई खंडागळे आहेत, एकीकडे बौद्ध समाजाच्या मीनाक्षीताई सरताप आहेत आणि पंचायत समितीला एक ज्यांनी या तालुक्याचं सभापती भूषवलं, सोलापूर जिल्हा परिषदेचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं असे सूर्यकांत दादांचे चिरंजीव अमृतराज माने देशमुख आहेत आणि इकडे विमलताई जानकर आहेत ज्यांनी माजी सरपंच म्हणून काम पाहिलं. याकडे आपण कसं बघताय? या ह्याला सूर्यकांतदादाच्या मुलालाच प्राधान्य मिळायला पाहिजे. कारण निपक्षपातीपणे त्यांनी काम करून गावाचं जसं व्यवस्थित होतं तसं सांभाळलेलं होतं. आणि जिल्हा परिषदसुद्धा मातक समाजाला कधीच संधी नाही, त्यामुळे त्यांना संधी मिळायला पाहिजे. आता आपण सांगितले जिल्हा परिषदेला खरं तर प्रामुख्याने मातंग समाजाला संधी मिळायला पाहिजे होती. ते तर आता दुसरा प्रश्न की तो ज्यावेळेस वेळापूर ग्रामपंचायत स्थापन होत होती त्यावेळेस चव्हाण मास्तर असतील, सूर्यकांत दादा असतील, हरीसाहेब असतील, अनेकांनी त्यावेळेस योगदान दिलं. हो. त्यावेळेसचे राजकारण करण्याची पद्धत कशी होती किंवा जातीय समीकरण होती का त्यावेळेस? नाही, सगळ्याला घेऊन समान विचारानं हे होतं. कुठल्याही ते जातीयता असं अजिबात हीच नव्हतं. सगळे एकोप्यानं सगळी होती. आता वेगळी राजकीय घडी बदलली, काय वाटतं तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिक? जातीयतेचं राजकारण लय व्हायला लागलं, आता जास्त व्हायला लागलं. त्यामुळे ही लोकशाहीला घातक. हां, मग काय, त्यामुळे ही लोकशाहीला घातकच आहे. हे होते आपल्यासोबत माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य माधवराव माने देशमुख. धन्यवाद.